बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी एकापाठोपाठ एक धडक ॲक्शन घ्यायला सुरुवात केली आहे। आठवडाभरापूर्वीच 51 वाळू माफियांना बोलावून त्यांची परेड घेत पोलिसी खाक्या दाखवतात समज दिल्यानंतर आता गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या गुंडांची बारी असल्याचे दिसून येत आहे। जिल्हाभरातील पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डवर असलेल्या गंभीर गुन्ह्यातील 80 जणांना पोलीस अधीक्षक कावत साहेब यांनी आज शुक्रवारी दुपारी बोलावून घेतले होते। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी 80 जणांची परेड घेत त्यांना योग्य त्या सूचना केल्या आहेत। तर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनीही या 80 जणांना सूचना करत यापुढे कोणतेही असे कृत्य करू नका, भूतकाळात जे झाले ते विसरून आता चांगले राहा, पोलिसांना सहकार्य करा। एखादी गोपनीय माहिती तुम्ही सुद्धा प्रोजेक्ट संवादच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला देऊ शकता। माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी सांगितले। बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याच्या अनुषंगाने उपस्थित 80 जणांना काही सूचना करण्यात आल्या। आपला जिल्हा पूर्वीसारखा करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे देखील यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले। गंभीर गुन्हे असणाऱ्या व्यक्तींनाही समज देण्यात आली असून यापुढे अशा स्वरूपाचे गुन्हे केल्यास MPDA मोक्का अशा कारवाईला सामोरे जावे लागेल, तशी तंबी देखील पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी त्यांना दिली। दरम्यान पोलीस अधीक्षकांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या व्यक्तींना बोलावून समज देत कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे। सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी शेख वसीम, बीड। माननीय SP सर नवनीत कावत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्ह्यातील 80 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना SP ऑफिसला बोलवलेलं आहे। यांच्यावरती सामाजिक त्याचप्रमाणे राजकीय तसेच प्रॉपर्टी ऑफेन्सेस आणि बॉडी ऑफेन्सेस देखील दाखल आहेत। यांना आपण अशा पद्धतीने समज दिली की तुमची जी काही पार्श्वभूमी आहे किंवा तुमचे जे गुन्हे आहेत त्याच्यानुसार तुमच्यावरती गंभीर अशी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल। यामध्ये हद्दपारी सारख्या कारवाया असतील, MPDA असेल, मोकोका सारख्या गंभीर कारवाया असतील, या तुमच्या विरोधात केल्या जाणार आहेत। तसेच भविष्यामध्ये जर तुम्ही असं काही पुन्हा कायदा हातात घेतला आणि अशी काही गुन्हेगारी कृत्य जर तुम्ही केले तर तुम्हाला यामधून सोडले जाणार नाही आणि तुमच्यावरती गंभीर अशी कारवाई करण्यात येईल। ओके झालं। ओके, पोलीस स्टेशनला जाण्याची किंवा वरिष्ठ ऑफिसरला जाण्याची गरज नाही। तुम्ही QR कोड स्कॅन करून तुम्ही तिथे सांगणार तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि तुमच्या कोणते पोलीस स्टेशनबद्दल तक्रार आहे। तक्रारमध्ये तुम्ही पोलीस स्टेशनला भेटल्यानंतर तुम्ही समाधानी झाले की नाही झाले, तुम्ही समाधानी नाही झाले तर तुमच्या काय तुम्हाला वाटते की तुमचं समाधान होत नाही आणि ते सगळं डेटा स्वतः SP ऑफिसची रीडर ब्रांच बघणार आणि त्यामध्ये पोलिसांचा विषय असेल तो लगेच आम्ही 24 तासाच्या आत त्यांना कॉल करून त्यांचं आम्ही समाधान करणार। त्यामध्ये बरेचदा सिव्हिल मॅटर्स असते, बरेचदा पोलिसांचे बाहेरचे विषय असते, त्यामध्ये आम्ही त्यांचं समुपदेशन करणार की त्यांना कुठे दाद मागायचे, पण आमचे डिपार्टमेंटचे निगडीत असेल तो आम्ही लगेच त्यांची मदत करणार। त्याच्याऐवजी आमचं रेटिंग सिस्टम तयार झालेलं आहे QR कोडमध्ये, तर प्रत्येक पोलीस स्टेशनला येणारे जेवढे व्हिजिटर्स आहेत ते रेट करणार की आमचं पोलीस स्टेशन 5 पैकी किती मार्क्स आमच्या पोलीस स्टेशनला मिळेल आणि शेवटी सगळी रेटिंग मिळून जिल्ह्याची रेटिंग लोक काय देत आहे। तर सुरुवाती लोकांची जे काही अडीअडचणी आहेत त्यांना लगेच मिनिमम टाईममध्ये सॉल्व्ह करण्याचा आमचा हे प्रयास आहे। सर, 2 दिवस झाले ही सगळी मोहीम सुरू होऊन, सबमिशन संवाद सुरू होऊन कसा प्रतिसाद आहे, किती तक्रारी यावर आल्या? खूप चांगला प्रतिसाद झालेला आहे। आपण हा मिशन प्रोजेक्ट संवाद काल दुपारी 1 वाजताच्या जवळ आम्ही डिक्लेअर केले होते सोशल मीडिया आणि मीडियाच्या माध्यमातून। सध्या आतापर्यंत अराउंड 87 कंप्लेंट्स आम्हाला भेटलेली आहे। त्यामध्ये 87 पैकी 50% नेगेटिव्ह आहे जिथे समाधानी नाही, 50% पॉझिटिव्ह आहे जिथे ते समाधानी आहे। जे नेगेटिव्ह आहे त्यामध्ये SP ऑफिसवरून त्यांना लगेच 24 तासाचा आमचा वादा आहे, पण त्याच्या आधीच आम्ही 1-2 तासमध्येच त्यांना आम्ही कॉल करून त्यांचं समाधान आम्ही केलेलं आहे आणि बरेचदा प्रोसिजर लागते, कोणी इश्यूमध्ये तपासासंदर्भात तक्रार आहे त्यामध्ये कन्सर्न आयोला कॉल करून ते माहिती आम्ही पोहोचवलेली आहे आणि आम्ही त्यांचं समाधान होऊ त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे। ओके, थँक्यू। बाकीच्या विषयाचं बाकी नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.